पुणे ते सासवड पालखी सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कीर्तन केसरी विलास महाराज गेजगे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत आणि संन्यासी ब्रह्मचारी जीवन आहे। महाराजांनी बोथी तालुका गंगाखेड या ठिकाणी संत मोतीराम महाराजांचा फार मोठा आश्रम मानला। माऊली टाळी वाजव जोरदार एका मिळालेल्या कीर्तनाच्या मानधनातून बाबांनी या ठिकाणी मोठा आश्रम बांधलाय। बाबा माझ्या सोबत आहेत पंढरीच्या वारीवर दिवे घाटामध्ये सासवडला। महाराजांना विचारू बाबा यावर्षी वारीचा आनंद काय म्हणतोय? वारीचा आनंद काय आज आगळा वेगळा आहे। आज आम्ही सर्व वारकरी महाराज मंडळी महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे आमचे प्रकाश महाराज साठे आज त्यांची आम्हाला दिवे घाटामध्ये भेट झाली। तरी आज त्यांचं नावच आहे प्रकाश आणि ते भेटल्यानंतर प्रकाश पडल्याशिवाय राहत नाही। तरी असा आनंद त्यांच्या भेटीने आम्हाला मिळालेला आहे। आज विश्व माऊली ज्ञानोबराया यांच्या पालखी सोहळ्यासोबत आम्ही नाचत खेळत जात आहेत। आज आपण दरवर्षीप्रमाणे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळूया सुख देईल तो इसावारे। वा 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 धन्यवाद। हे होते गेजगे महाराज आणि त्यांची भेट झाली निष्ठावंत पंढरपूरचे वारकरी रामकृष्णारी प्रकाश महाराज साठे ओम साई कीर्तन यांच्या सोबत दिवे घाट सासवड। पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी म्हणा पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कोण करी तीर्थव्रत आणि कोण करी आणि कोण करी आणि कोण करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी व्रत एकादशी करीन उपवासी दिनाचा सोयरा पांडुरंग वाट आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा माथे आप पुण्य संचिता।